गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आपण काल स्टडी केला होता. आता याच्यामध्ये फक्त आपण त्याचं स्टेटमेंट आणि त्याचा प्रूफ पाहिला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये कम्युटेटिव्ह लॉ आणि असोसिएटिव्ह लॉ देखील आहेत. ते आपण पाहिले नव्हते, ते आज आपण पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन स्टेटमेंट काय आहे, नेमकं काय सांगतो. मी तुम्हाला सांगितलं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन कधी यूज करायचा, ज्यावेळेस दोन व्हेक्टर्स, इफ टू व्हेक्टर्स आर नॉट पॅरलल ऑर अँटी पॅरलल टू इच अदर, ज्यावेळेस दोन व्हेक्टर्स एकमेकाला पॅरलल किंवा अँटी पॅरलल जर नसतील, म्हणजे याचा अर्थ असं म्हणू शकतो इफ टू व्हेक्टर्स आर मेकिंग अँगल अदर दॅन 0 or 180 विथ इच अदर, देन अँड देन ओनली वी कॅन यूज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. जर दोन व्हेक्टर्स एकमेकासोबत पॅरलल किंवा अँटी पॅरलल नसतील किंवा 0 किंवा 180पेक्षा वेगळा अँगल क्रिएट करत असतील, फॉर एक्झाम्पल हा एक वेक्टर आहे वेक्टर पी आणि हा दुसरा वेक्टर आहे वेक्टर क्यू. या दोन वेक्टरमधला जो अँगल आहे हा कसा आहे, अदर दॅन 0 or 180 आहे. मग अशा वेक्टर्सचं ॲडिशन करण्यासाठी आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करतो. मी याच्यात तुम्हाला काय सांगितलं होतं, इफ दीज टू व्हेक्टर्स आर रिप्रेझेंटिंग द टू ॲडजसंट साईड्स ऑफ ट्रायंगल, समजा ए आणि बी, एक ट्रायंगलची एक साईड आहे आणि दुसरी साईड आहे बी सी, बरोबर आहे. हा वेक्टर तुमचा पी आहे, हा वेक्टर क्यू आहे. अँड दीज टू वेक्टर्स आर ऑफ सेम टाईप टेकन इन ऑर्डर. हे दोन्ही वेक्टर्स कसे असले पाहिजेत, एकाच फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करणारे असले पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ समजा हा डिस्प्लेसमेंटचा वेक्टर आहे, तर हा पण डिस्प्लेसमेंट वेक्टरच असला पाहिजे, फोर्स किंवा वेलॉसिटी वेक्टर असून चालत नाही. अशा दोघांचं आपण ॲडिशन करू शकत नाही. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन सारख्या वस्तू आपण ॲड करू शकतो. मी माझ्यासमोर समजा दोन पेन ठेवले आपल्यासमोर, तर आपण म्हणतो हा एक आणि एक दोन पेन, किंवा 2 आणि 2 4 पेन असं म्हणतो. पण समजा 2 पेन आणि 2 डस्टर आहेत, तर आपण म्हणू शकत नाही 4 पेन आहेत किंवा 4 डस्टर आहेत. आपल्याला असंच म्हणावं लागेल की 2 पेन आहेत आणि 2 डस्टर आहेत, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ दोन व्हेक्टर्सचं ॲडिशन करत असताना हा जर डिस्प्लेसमेंट व्हेक्टर असेल तर वेक्टर क्यू देखील काय असला पाहिजे, डिस्प्लेसमेंट वेक्टरच असला पाहिजे, किंवा दोन्ही पण फोर्स किंवा दोन्ही पण वेलॉसिटी वेक्टर असले पाहिजेत. आता हे दोन वेक्टर्स एक काय आहेत, एका त्रिकोणाच्या किंवा ट्रायंगलच्या दोन ॲडजसंट साईड्स आहेत. तर या दोघांचा जो रिझल्टंट आहे हा त्याच त्रिकोणाची तिसरी बाजू असतो. परंतु ती बाजू कशी काढली जाते, तर स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर, कुठून काढतात, फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर, सेकंड वेक्टरच्या एंड पॉईंटपर्यंत. याला म्हणतो आपण रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स डिनोटेड बाय वेक्टर आर अँड रिटर्न ॲज वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर आर. हा तुमचा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन होता. याच्यामध्ये तुम्हाला मी कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन रिप्रेझेंट केला होता. असोसिएटिव्ह लॉ जो आज आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये डायग्राम कशी आहे बघा. एक इथं बघा, हा एक ओरिजिन आहे, या पॉईंटपासून या डायरेक्शनला एक वेक्टर आहे, याला वेक्टर आर नाव दिलं, ओ आर. दुसरा जो आहे तो आहे ओ पी, बरोबर आहे, याला वेक्टर ए नाव दिलं. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं आपण हा पॅरलोग्राम इथं कंप्लीट केला. हा वेक्टर या डायरेक्शनला आहे आणि हा वेक्टर या डायरेक्शनला आहे. याला नाव दिलं वेक्टर बी, याला नाव दिलं वेक्टर सी. मग बघा आता आपण काय केलं, या दोन ज्या बाजू आहेत त्या आपण जॉईन करून घेऊ. एक ओपासून स्टार्ट झाली, या ठिकाणी क्यू या पॉईंटला ती एंड झाली, पी क्यू आर ओ असं आपण त्याला नाव दिलं या पॅरलोग्रामला. आणि दुसरी बाजू पीपासून स्टार्ट झाली, डायगोनल आहे, ती आरला एंड झाली, याला नाव दिलं आपण. याला नाव देण्यापेक्षा आता बघू आपण नेमकं काय येते ते. समजा आपण या ठिकाणी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन यूज केला. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचा लॉ आहे तो कुठला आहे, असोसिएटिव्ह लॉ आहे. असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो, तर ए प्लस बी, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. हे आपल्याला प्रूव्ह करायचे, हे आपल्याला काय करायचे, प्रूव्ह करायचे. मग आपण काय केलं अगोदर, सुरुवातीला इथं जर पाहिलं या डायग्राममध्ये, तर इथं ए आणि हा बी वेक्टर आहे, हा इथून स्टार्ट झाला, इथं एंड झाला. हा दुसरा वेक्टर इथून स्टार्ट झाला, इथं एंड झाला. म्हणजे हे दोन वेक्टर्स कसे आहेत, टेकन इन ऑर्डर आहेत. मग इथं आपण काय म्हणू शकतो, इन ट्रायंगल ओ पी क्यू
ट्रायंगलचं नाव देखील तसंच घेतलं पाहिजे जसे वेक्टर्स आहेत, ज्या ऑर्डरमध्ये वेक्टर आहेत. हे OPQ बरोबर आहे. इन ट्रायंगल OPQ अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय येईल त्या ठिकाणी, वेक्टर A प्लस वेक्टर B इज इक्वल टू वेक्टर OQ. हा तुमचा OQ म्हणजे हा वेक्टर कुठला झाला, A प्लस B झाला. याला आपण A प्लस B नाव दिलं बरोबर आहे. आता याच्यानंतर आता इकडल्या या ट्रायंगलमध्ये जर पाहिलं आपण इकडल्या बाजूच्या, तर इथं काय दिसतं आपल्याला, बघा इकडं हा वेक्टर PQ इथून स्टार्ट झाला इथं एंड झाला. हा वेक्टर QR इथून स्टार्ट झाला इथं एंड झाला. या दोन वेक्टरचा रिझल्टंट ही बाजू असेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इन ट्रायंगल PQR बरोबर आहे काय येईल, वेक्टर B प्लस वेक्टर C इज इक्वल टू वेक्टर PR. म्हणजे PR साईड काय झाली इथं, वेक्टर B प्लस वेक्टर C झाली. ठीक आहे. आता याच्यानंतर ही जी बाजू आहे ही बाजू या दोन ट्रायंगलमध्ये कॉमन आहे, या दोन ट्रायंगलमध्ये. मग आपण काय करू शकतो, हे दोन ट्रायंगल घ्यायचे आहेत. कसे, पहिल्यांदा असा घेतो OPR. इन ट्रायंगल OPR ट्रायंगलमध्ये काय दिसते, OP वेक्टर OP प्लस वेक्टर PR इज इक्वल टू वेक्टर OR. आता OPची व्हॅल्यू काय आहे, तर वेक्टर A आहे, लिहिला आपण वेक्टर A प्लस PRची व्हॅल्यू काय आहे, इथं काढली आपण वेक्टर B प्लस वेक्टर C आहे. हे वेक्टर B प्लस वेक्टर C इज इक्वल टू वेक्टर OR. हा खालचा वेक्टर R तुमचा, हा इथला वेक्टर R आहे. याला इक्वेशन 1 दिलं आपण. याच्यानंतर इन ट्रायंगल इकडला ट्रायंगल समजा आपण यूज केला OQR. याच्यामध्ये OQ वेक्टर OQ प्लस वेक्टर QR इज इक्वल टू वेक्टर OR. आता OQ काय आहे, OQ आहे A प्लस B प्लस QR काय आहे वेक्टर C इज इक्वल टू OR काय आहे वेक्टर R. इक्वेशन नंबर 2. मग याच्यात तुम्हाला काय दिसते, लेफ्ट साईड अँड राईट साईड्स ऑफ इक्वेशन 1 and 2 आर इक्वल, देअरफॉर लेफ्ट साईड ऑल्सो इक्वल. म्हणजे काय येईल इक्वेशन, लेफ्ट साईड काय आहे, वेक्टर A प्लस इंटू ब्रॅकेट वेक्टर A प्लस वेक्टर B प्लस वेक्टर C इज इक्वल टू वेक्टर A प्लस वेक्टर B प्लस C. म्हणजे तुमचा जो असोसिएटिव्ह लॉ आहे तो या ठिकाणी काय होतो, प्रूव्ह होतो. बरोबर आहे. हे झालं तुमचं. कुठलंही घ्या तसं काय फरक पडत नाही. अगोदर A प्लस B घ्या प्लस C दाखवा, जसं आपण इथं वर दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं, आणि नंतर इज इक्वल टू A प्लस ब्रॅकेटमध्ये B प्लस C दाखवा. कुठलंही घेतलं तरी काय फरक पडत नाही. हा तुमचा लॉ काय आहे, असोसिएटिव्ह लॉ आहे. आता याच्यावर डिपेंड असणारे दोन न्यूमरिकल्स आपण पाहणार आहोत. कुठले आहेत बघू. पहा, एक्झाम्पल नंबर 2.1 आपल्या या चॅप्टरमधला पहिला न्यूमरिकल आहे. काय सांगतो बघा, एक्सप्रेस वेक्टर AC इन टर्म्स ऑफ वेक्टर AB अँड वेक्टर CB ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. एक डायग्राम तिने आपल्याला दिली या ठिकाणी. याच्यामध्ये हा वेक्टर AB आहे, हा वेक्टर AB, हा वेक्टर AC आणि हा वेक्टर CB आहे. ठीक आहे. तर तिने आपल्याला काय म्हणलं, एक्सप्रेस वेक्टर AC. वेक्टर ACला एक्सप्रेस करा कशाच्या फॉर्ममध्ये, इन द फॉर्म ऑफ किंवा इन टर्म्स ऑफ वेक्टर AB आणि वेक्टर CB याच्या फॉर्ममध्ये आपल्याला वेक्टर ACला काय करायचे, एक्सप्रेस करायचे. मग इथं आपण काय म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय सांगतो, तर दोन वेक्टर्स एका पाठोपाठ एक चालू झाले पाहिजे. आता समजा मी हा घेतला वेक्टर, तर हा इथून सुरू झाला इथं संपला. दुसरा वेक्टर कुठून सुरू व्हायला पाहिजे होता, इथून, पण सुरू झाला कुठून, इथून. म्हणजे याचा अर्थ हे एका पाठोपाठ एक दोन वेक्टर्स नाहीत. मग इथून बघितलं आपण वेक्टर AC एक वेक्टर संपला, दुसरा वेक्टर तिथून लगेच स्टार्ट झाला वेक्टर CB. म्हणजे हे टेकन इन ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, एका ऑर्डरमध्ये घ्या म्हणजे एका पाठोपाठ एक घ्या. तर हा वेक्टर AC त्याच्यानंतर लगेच तो ज्या ठिकाणी संपला तिथंच वेक्टर
दुसरा वेक्टर जो आहे तो वेक्टर सी बी तिथून स्टार्ट झाला पाहिजे आणि तो सुरू होते. म्हणजे हे दोन वेक्टर्स एका ऑर्डरमध्ये आहेत. या दोन वेक्टरचा रिझल्टंट ही काय असते, त्या त्रिकोणाची तिसरी बाजू असते. हे कोण सांगितलं आपल्याला, ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये. हे आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन या ट्रायंगलला अप्लाय केला. आता आपल्याला वेक्टर ए सी फाइंड आउट करायचे. वेक्टर ए सी इज इक्वल टू वेक्टर ए बी ॲज इट इज मायनस याला टाकलं वेक्टर सी बी. हे आपण केलं त्याला वेक्टर ए सीला ए बी आणि सी बीच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस. ठीक आहे, हा झाला आपला न्यूमरिकल. आता याच्यानंतर थोडं याच्या पुढचं ॲडव्हान्स किंवा थोडं कॉम्प्लिकेटेड म्हटलं तर बघा, आता एक्झाम्पल 2.2 आहे. पहिला जो न्यूमरिकल होता तो आपला एकदम सोपा. तुम्हाला फक्त जस्ट ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन कसं यूज करायचं ते आज आपल्याला कळालं. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे, फ्रॉम द फॉलोइंग फिगर डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ 4 फोर्सेस A1, A2, A3 अँड A4. एक डायग्राम आहे. या डायग्राममध्ये त्यांनी आपल्याला 4 फोर्सेस दिलेले आहेत. हा एक ओ पॉईंट आहे. ओ पॉईंटपासून या डायरेक्शनला वेक्टर ओ ए याला वेक्टर A1 नाव दिले. दुसरा जो आहे तो आहे वेक्टर AB, त्याला A2 नाव दिले. तिसरा जो आहे हा वेक्टर BC, ह्याला A3 नाव दिले. आणि चौथा जो आहे तो आहे वेक्टर CD, याला A4 नाव दिले. तर या चौघांचा रिझल्टंट जो A5 आहे तो आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर आहे. मग अगोदर आपण आता या ठिकाणी ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करण्यासाठी तर आपल्याला अगोदर ट्रायंगल तयार करावे लागतील. इथं आपल्याला एक दिसते की वेक्टर A1 आणि वेक्टर A2 हे दोन्ही कसे आहेत, टेकन इन ऑर्डर, म्हणजे एका पाठोपाठ एक आहेत. बरोबर आहे. या दोघांचा रिझल्टंट हा काय असेल, या त्रिकोणाची तिसरी बाजू जी पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटपासून काढली जाते दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉईंटपर्यंत, म्हणजे मी ही काढली. मग ही दोघांची रिझल्टंट ही येणार. मग इथं आपण काय म्हणू शकतो, इन ट्रायंगल ओ ए बी यूजिंग ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन वेक्टर ओ ए प्लस वेक्टर ए बी इज इक्वल टू वेक्टर ओ बी. बरोबर आहे. मग आता वेक्टर ओ ए काय आहे, A1 प्लस हा काय आहे AB वेक्टर A2 आहे, इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, वेक्टर ओ बी मिळाला. आता जर पाहिलं आपण या ठिकाणी समजा इथं आणखीन एक इथं काय दिसतं आपल्याला, वेक्टर ओ बी एक वेक्टर एक साईड झाली त्रिकोणाची आणि वेक्टर BC दुसरी साईड झाली. हे दोन्ही टेकन इन ऑर्डर आहेत, म्हणजे एका पाठोपाठ एक आहेत. तर या दोन वेक्टरचा रिझल्टंट ही त्याच त्रिकोणाची तिसरी बाजू असेल जी पहिल्या वेक्टरपासून स्टार्ट केली जाते ते दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉईंटपर्यंत. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो इन ट्रायंगल OBC. मग ही बाजू आली ती A1 प्लस A2, मग ही आहे A3. मग इथं आपण म्हणू शकतो वेक्टर OB प्लस वेक्टर BC इज इक्वल टू वेक्टर OC. मग आता OB काय आहे, वेक्टर A1 प्लस वेक्टर A2 प्लस BC काय आहे, वेक्टर A3 इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी, वेक्टर OC. म्हणजे ही बाजू काय आली, A1 प्लस A2 प्लस A3. बरोबर आहे. आता याच्यानंतरच पाहिलं आपण तर या ट्रायंगलमध्ये बघा, इथून पहिला वेक्टर स्टार्ट झाला इथं एंड झाला, दुसरा वेक्टर इथून लगेच स्टार्ट झाला इथं एंड झाला. म्हणजे या त्रिकोणामध्ये या दोन वेक्टरची रिझल्टंट ही असेल. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, इन ट्रायंगल OCD काय या ठिकाणी वेक्टर OC प्लस वेक्टर CD इज इक्वल टू वेक्टर OD. आता OC काय आहे, OC आहे वेक्टर A1 प्लस वेक्टर A2 प्लस वेक्टर A3 आणि CD काय आहे, वेक्टर A4 आहे, इज इक्वल टू OD काय मिळालं तुम्हाला, वेक्टर A5 मिळाला. म्हणजे याचा अर्थ या 4 फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स हा काय आला, A5 आला. म्हणजे इथं याला जुन्या सिलेबसला यालाच लॉ ऑफ पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन असं म्हणलेलं आहे. म्हणजे ज्याला
बरेच कोन असतात किंवा नंबर ऑफ साईड असतात, त्याला पॉलिगॉन असं म्हणतो आपण. याच्यामध्ये या सर्व साईडचा रिझल्टंट जो आहे तो या पॉलिगॉनची ही इनकम्प्लीट साईड म्हणजे ही बाजू असते, असं एक लॉ होता. या सिलेबसला त्यांनी तो वगळलेला आहे, पण त्या एक्झाम्पल थ्रू त्यांनी आपल्याला दाखवला. इथं आपण इथं कॅल्क्युलेट केले की या सगळ्या रिझल्टंट, या साईडचा रिझल्टंट त्या पॉलिगॉनची एक रिमेनिंग साईड आहे म्हणजे ही आहे A5. अशा पद्धतीनं आपण या 4 वेक्टरचा रिझल्टंट फाइंड आउट केला. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ व्हेक्टर ॲडिशन. तो आपण मोठा पार्ट आहे, 5 मार्काला एक्झामला विचारला जाऊ शकतो असा क्वेश्चन आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.